नमस्कार, मी ज्ञानदा कदम। आजचा दिवस खरं तर निषेधाचा दिवस आहे। हा निषेध आहे बाल अत्याचाराचा, हा निषेध आहे 2 लहान मुलींवर झालेल्या लैंगिक शोषणाचा, हा निषेध आहे पोलीस प्रशासनाने कारवाईत केलेल्या दिरंगाईचा, हा निषेध आहे विकृत मानसिकतेचा। मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या बदलापूरमध्ये 2 कोवळ्या मुलींवरती त्यांच्या शाळेत अत्याचार होतात, पण याच अत्याचारांची तक्रार द्यायला गेलेल्या पालकांना पोलीस 12 तास थांबवून ठेवतात, आपल्या सिस्टीमचा मुर्दाडपणा दाखवून देतात। अत्याचार झालेल्या मुलींचं वय किती तर अवघं 3.5 ते 4 वर्षांचं। या वयात मुलांना ना धड कसली समज असते ना काही कळत असतं। अशा वयातल्या चिमुरड्यांवरती अत्याचार करणाऱ्या लोकांना हैवानाची उपमा सुद्धा कमी पडेल। आज अख्खं बदलापूर या हैवानाला फाशी मिळावी म्हणून एकत्र आलं, उठाव झाला। या नराधमाला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी या बदलापूरवासियांच्या मागणीला आमचा सुद्धा पाठिंबा आहे, कारण अशी कडक शिक्षाच पुढचे गैरप्रकार रोखू शकते। बदलापूरमध्ये नेमकं काय घडलं या बातमीचा आपण विस्तृत आढावा घेणार आहोत। बुलेटिनला सुरुवात करूया हेडलाईन्स पासून। बदलापूरमध्ये माणुसकीला काळीमा, 2 चिमुकल्यांसोबत शाळेतल्याच मदतनीसाचं दुष्कृत्य, शाळा प्रशासनासह पोलिसांच्या हलगर्जीपणावरही सवाल। बाललैंगिक अत्याचार प्रकरणी संतप्त बदलापूरकर उतरले रेल्वे ट्रॅकवर। 12 तास मध्य रेल्वेच्या खोळंब्यानंतर पोलिसांचा लाठीचार्ज। बदलापूर प्रकरणी नराधमाला फाशी देण्याची मागणी, प्रकरण फास्ट ट्रॅकवरती कोर्टात चालवलं जाणार, एसआयटीची ही घोषणा। आणि बदलापूरच्या शाळेतील बाललैंगिक अत्याचार प्रकरणातल्या खटल्यात ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांची नियुक्ती करणार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। कोई नहीं हटेगा। मुख्यमंत्री शाळा प्रशासन करत आहे, सगळे करत आहेत, सगळे टोटल राजकारणी तो कुठल्याही पक्षाचा असू दे। एका रात्रीमध्ये नोटबंदी होऊ शकते ना, तर त्याला फाशी पण झालीच पाहिजे, फाशी पण झालीच पाहिजे। तर ही दृश्य आहेत बदलापूरमधली आणि या प्रतिक्रिया आहेत, हा आक्रोश आहे त्या पालकांचा, त्या नागरिकांचा ज्यांना सध्या त्यांच्या मुलांच्या सुरक्षिततेची भीती सतावते। लहान मुलांवरती झालेल्या अत्याचाराविरोधात आज बदलापूरचा आक्रोश, बदलापूरची चीड अवघ्या महाराष्ट्रानं पाहिली। मुंबईपासून फक्त 50 किलोमीटर अंतरावरती असलेलं बदलापूर अवघ्या 3.5 वर्षांच्या 2 मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांमुळे हादरून गेलं। बदलापूरमधल्या एका नामांकित शाळेत 13 आणि 14 ऑगस्टच्या दिवशी 2 मुलींवरती लैंगिक अत्याचार झाले। अत्याचार करणारा होता या शाळेचा सफाई कर्मचारी अक्षय शिंदे। या दोनही मुलींना अक्षय लघुशंकेसाठी घेऊन गेला होता आणि तेव्हाच त्याने या 2 लहानग्यांसोबत हे घृणास्पद कृत्य केलं। या मुली इतक्या लहान आहेत की आपल्यासोबत नेमकं झालंय काय हेच त्यांना कळत नाहीये। 2 दिवसांनी यातल्याच एका मुलीनं आपल्या पालकांना काहीतरी चुकीचं झाल्याचं सांगितलं। पालकांनी थेट धाव घेतली ती शाळा प्रशासनाकडे। घडलेल्या घटनेचा जाब शाळेला विचारला, पण शाळा प्रशासन इतकं गेंद्याच्या कातडीचं निघालं की त्यांनी या पालकांना दादच दिली नाही, उडवाउडवीची उत्तरं दिली गेली। शाळेचे सीसीटीव्ही गेल्या 15 दिवसांपासून बंद असल्याचं बेफिकीरपणे सांगितलं। बदलापूरमध्ये घडलेले 2-4 वर्षीय चिमुकल्यांवर अत्याचार होतोय, इतका घाणेरडा प्रकारे आमची पालक सर्वांची एकच मागणी आहे की प्रशासन आमच्या समोर आलंच पाहिजे आणि आरोपीला शिक्षाही झालीच पाहिजे। आणि या सगळ्या दरम्यान लहान मुलीच्या वैद्यकीय तपासणीचा रिपोर्टही आला आणि या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं सिद्ध झालं। 17 ऑगस्टचा दिवस, या घटनेची तक्रार देण्यासाठी पालक पोलीस स्टेशनला गेले, पण इथे सुद्धा त्यांना सामना करावा लागला आपल्या व्यवस्थेच्या ढिम्मपणाचा आणि बेफिकिरीचा। बदलापूर पूर्व पोलीस स्थानकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे ड्युटीवर होत्या।
पालक इथे दुपारी 12 वाजता तक्रार द्यायला पोहोचले. दुपारी 12 वाजता पालक पोहोचलेले. पण या पालकांना आपल्या लहानग्यांवरती झालेल्या अत्याचाराविरोधात तक्रार देण्यासाठी शुभदा शितोळेंनी 12.5 तास ताटकळत ठेवलं. मध्यरात्री 12:30 वाजता या प्रकरणाचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर मग आरोपीलाही अटक झाली. गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केल्याप्रकरणी शुभदा शितोळे यांची पदावरनं आता उचलबांगडी करण्यात आली आहे. पोलिसांनी जी हलगर्जी केली याच्यात शाळा प्रशासनाकडे नंतर गेले, सिटिंग केलं आतमध्ये. 4 दिवस बातमी दाबून ठेवली. अख्खं पोलीस स्टेशन सस्पेंड नाही, बरखास्त करायला पाहिजे. सस्पेंड काय करतात? 4 दिवस करतील, 10 दिवस करतील, तिची बदली करतील. त्या घटनेच्या विरोधात सोशल मीडियातनं बदलापूर बंदची हाक दिली गेली आणि मंगळवारी आज सकाळी उत्स्फूर्तपणे बदलापूरकरांनी वी वॉन्ट जस्टिसच्या घोषणा दिल्या. तर बदलापूरची घटना आपल्याला लहान मुलांच्या लैंगिक अत्याचारांच्या वाढत्या घटनांवरती पुन्हा नजर टाकायला आणि विचार करायला भाग पाडते. 2022 सालची आकडेवारी बघूया. 2022 सालच्या NCRBच्या आकडेवारीनुसार बाललैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये महाराष्ट्राचा नंबर देशात पहिला लागतो. देशात 2022 साली बाललैंगिक अत्याचाराच्या तब्बल 1,62,449 घटनांची नोंद झाली आहे. यातील 39.7% म्हणजे 64,492 या बलात्कार आणि गंभीर प्रकरणाच्या अत्याचाराच्या घटना होत्या, ज्यामध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल झाले. 2022 सालात बलात्कारानंतर 14 अल्पवयीन मुलींच्या हत्येचे प्रकारही आपल्या महाराष्ट्रात घडलेले. 18 वर्षांखालील मुलामुलींवरती प्राणघातक हल्ले आणि हत्येच्या घटनांमध्ये सुद्धा महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी राहिला. शर्मेची बाब म्हणजे बाल अत्याचाराच्या सर्वाधिक घटना या मुंबईत घडल्या, ज्यांची संख्या 3,174 इतकी होती. यात आपल्या राज्याची उपराजधानी नागपूर 765 गुन्ह्यांसह दुसऱ्या, तर तिसऱ्या स्थानी सांस्कृतिक राजधानी पुण्याचा नंबर लागला. 732 बाल अत्याचाराच्या घटना पुण्यामध्ये उघडकीस आल्या. तर लहान मुलांच्या हिताचं रक्षण करून प्रत्येक टप्प्यावर त्यांचं संरक्षण करण्यासाठी आपल्याकडे कायदे. 2012 साली याच मुद्द्याच्या अनुषंगानं पोक्सो कायदा अस्तित्वात आणला गेला. या कायद्याअंतर्गत अल्पवयीन मुलींचा विनयभंग हा सुद्धा गुन्हा ठरतो. अल्पवयीन मुलामुलींच्या लैंगिक छळामध्ये सहभागी असणं सुद्धा पोक्सो अंतर्गत गुन्हा मानला जातो. केवळ अत्याचार करणारा व्यक्तीच नाही, तर अत्याचाराची माहिती असून सुद्धा तक्रार दाखल न करणाऱ्या व्यक्ती सुद्धा कायद्यानुसार गुन्हेगार मानला जातो. पोक्सो अंतर्गतचा गुन्हा हा अत्यंत गंभीर समजला जातो. त्यामुळे गुन्हेगारांसाठी कडक शिक्षेची तरतूद पोक्सो अंतर्गत करण्यात आली आहे. या कायद्यानुसार लैंगिक छळ करणाऱ्या आरोपींना किमान 10 वर्षांची, जास्तीत जास्त जन्मठेपेची आणि प्रसंगी फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्याअंतर्गत आरोपीला जामीन मिळणं अवघड असतं. शिवाय जलद गती न्यायालयामध्ये, फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हा खटला चालवला जात असल्यामुळे आरोपीला शिक्षा होऊन जरब निर्माण करण्याचा या कायद्याचा मूळ हेतू आहे, मुख्य हेतू आहे. पोक्सो अंतर्गत पोक्सोसारखे कायदे अस्तित्वात असून सुद्धा आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये बाल अत्याचारांचं प्रमाण हे वाढतच आहे. अशा घटनांमध्ये मुलांच्या मानसिकतेचा एक मोठा अँगल सुद्धा आपल्याला नजरेआड करून चालणार नाही. जेव्हा लहान मुलांसोबत अशा घटना घडतात तेव्हा त्या घटनांचा दूरगामी परिणाम या मुलांच्या मनावर होतो, मानसिकतेवर होतो. या मेंटल ट्रॉमामधनं या मुलांना बाहेर काढणं खूप अवघड काम असतं. दुर्दैवानं जर अशा घटना घडल्या तर मुलांना कशी मदत करावी याबाबत आम्ही मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शुभा पारकर यांच्याशी संवाद साधला. अशा वेळेला बऱ्याच वेळेला प्रशिक्षित थेरपिस्ट किंवा बाललैंगिक शोषणामध्ये तज्ज्ञ असलेल्या व्यक्ती असतात, त्यांचा उपयोग करा. एक सुरक्षित आणि विश्वासाच्या भावना प्रोत्साहन देण्यासाठी कुटुंब, मित्रमैत्रिणी आणि प्रोफेशनल यांच्या नेटवर्क तुम्ही डेव्हलप करा. त्या मुलाला सक्षम करण्यासाठी त्यांच्या निरोगी सीमा, त्यांची संमती, त्यांच्या शरीराच्या सुरक्षितेबद्दल शिकवा आणि मुलांना स्वतःची काळजी कशी घ्यावी, त्यांचं इमोशनल वेलबिंग काय आहे, त्यांचं रेझिलियन्स किंवा भावनिक लवचिकता कशी असते याच्याबद्दल आपण त्यांना प्रशिक्षित करायला हवं. आणि तुम्हाला आठवत असेल की काही महिन्यांपूर्वी मुंबईजवळच्या ठाण्यात अशीच एक घटना घडली होती. CP गोयंका शाळेच्या मुलांची सहल गेलेली. त्याच बसगाडीमध्ये लहान मुलामुलींचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला. या प्रकरणी जावेद खान नावाच्या व्यक्तीला अटक झाली होती. बसमध्ये शिक्षक उपस्थित असतानाही घडलेल्या प्रकारामुळे मोठी खळबळ माजलेली. या शाळा प्रशासनाविरोधातही पालकांनी मोठा लढा उभारलेला.
तर शाळांमध्ये मुलांचे हक्क अबाधित राहावेत, मुलं सुरक्षित राहावीत या हेतूनं सुप्रीम कोर्टानं शाळांसाठी काही नियम किंवा मार्गदर्शक तत्व आखून दिली आहे। त्यातली काही महत्त्वाची तत्व किंवा नियम मी आता तुम्हाला सांगणार आहे। क्रमांक 1, शाळेच्या आवारामध्ये प्रवेशद्वारावरती पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे लावणं, शाळेच्या प्रवेशद्वारावरती सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी, मुलींच्या प्रसाधन गृहामध्ये महिला सेविकाच असाव्यात, पुरुषांनी तिथे फिरकू नये, शिक्षक कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही होत असताना चारित्र्य प्रमाणपत्र पोलिसांकडून घेतलं जावं। क्रमांक 5, लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यास शाळेनं पीडितेची बाजू घेत तिला मदत करावी। 7वा मुद्दा, विद्यार्थ्यांना गोपनीयरित्या तक्रार नोंदवता येण्यासाठी योग्य त्या पद्धतीनं सहकार्य करावं। क्रमांक 8, शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे हात पोहोचू शकतील अशा उंचीवरती सिक्युरिटी बेल बसवलेल्या असाव्यात आणि शाळेच्या दर्शनी भागात तक्रार पेटी असावी, ज्यातील तक्रारींची तात्काळ दखल घेतली जावी आणि विद्यार्थी मानसिक दबावाखाली येऊ नये म्हणून समुपदेशकाची सुद्धा नियुक्ती केली जावी। तर अशा काही नियम, अशा काही तत्वांचा उल्लेख सुप्रीम कोर्टाकडून शाळांसाठी करण्यात आला आणि बदलापूरच्या शाळेत घडलेल्या घटनेमध्ये या नियमावलीमधल्या अनेक मुद्द्यांचं पालन झाल्याचं दिसून येत नाहीये। मुंबई आणि आसपासचे जवळपास 90% पालक आपल्या मुलांना अतिशय विश्वासानं शाळेच्या हातात सोपवून आपल्या नोकरी धंद्याला जातात। ज्या शाळेच्या भरवशावर पालक आपल्या मुलांचं भवितव्य आणि सुरक्षा सोपवतात तिथेच जर विश्वासाला तडा गेला तर काय करायचं हा प्रश्न आता अनेकांच्या मनात आलाय। बदलापूरच्या घटनेनंतर काही प्रश्नांची उत्तरं मिळणं सुद्धा खूप आवश्यक बनलंय। ते प्रश्न आपण पाहतोय। क्रमांक 1, शाळा प्रशासनानं लहान मुलींना बाथरूमला नेण्यासाठी पुरुष मदतनीस का ठेवला होता? कारण सुप्रीम कोर्टाचा नियम काय तो देखील आपण पाहिलं की जर मुलींना प्रसाधनगृहात जायचं असेल तर तिथे महिला सेविका असावी। क्रमांक 2, पीडित मुलीचे पालक जेव्हा शाळेत आले तक्रार देण्यासाठी तेव्हा शाळेनं त्यांना उडवाउडवीची उत्तरं का दिली? पालकांकडनं हे प्रकरण समजल्यावरती शाळेनं या प्रकरणाची शहानिशा का केली नाही? मुद्दा क्रमांक 4, या प्रकरणामध्ये शाळेनं पालकांना साथ का दिली नाही? मुद्दा क्रमांक 5, या सगळ्या घटनेत शाळा प्रशासन कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतंय का? प्रश्न क्रमांक 6, हे सगळं संवेदनशील प्रकरण असून सुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल करायला 12 तासांचा वेळ का घेतला? क्रमांक 7, या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी मुलांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्यामुळे शाळेलाही जबाबदार का धरलं गेलं नाही? तर बदलापूरमध्ये आज लोकांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन पुकारलं आणि हे फक्त एक आंदोलन नव्हतं, तर हा एक आवाज होता लहान मुलांच्या सुरक्षेसाठीचा, त्यांच्या भवितव्यासाठीचा। या आवाजामध्ये आम्ही आमचाही आवाज मिसळतोय आणि लवकरात लवकर सरकारनं खटला तडीस न्यावा, आरोपीला शिक्षा करावी अशी अपेक्षा आम्ही महाराष्ट्राच्या वतीनंही व्यक्त करतोय। तर बदलापूरमधल्या बाललैंगिक अत्याचार प्रकरणात ज्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ते ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सर स्वतः आपल्या सोबत आहेत। आपण थेट त्यांच्याशी बोलूया, संवाद साधूया। सर नमस्कार। सर, या घटनेतल्या आरोपीला कडक शासन व्हावं आणि तात्काळ शिक्षा व्हावी ही मागणी खरं तर सगळ्यांची आहे। आता हे प्रकरण लवकरात लवकर तडीस नेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे। पुढचे प्रयत्न कसे असतील? निश्चितपणे न्यांदा की प्रथमतः पोलिसांनी तपास केल्यानंतर त्यांचं एकदा आरोपपत्र दाखल झालं की आरोपपत्र दाखल झाल्यानंतर खरं म्हणजे सरकारी वकिलांचा हा रोल येत असतो आणि अपेक्षा अशी आहे की सदर प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता पोलीस या सगळ्या गुन्ह्याचा तपास तातडीने करून आरोपपत्र दाखल करतील आणि त्याच्यानंतर लगेचच मला या खटल्याच्या सुनावणीसाठी मी तयार असणार आहे। बदलापूर येथील जी घडलेली घटना ही नुसती सिरियस नाही तर मनाला सुन्न करणारी अशी आहे। कारण असं आहे की ज्या लहान बालिकेंवरती जो अत्याचार करण्यात आला आणि ज्या नराधमाने अत्याचार केला त्याला याची सगळी कल्पना होती आणि पुन्हा 2 दिवसाच्या अंतरात दुसऱ्या मुलीवरती केला आणि म्हणून लोकांचा संतापाचा उद्रेक होणं हे साहजिक आहे। बरोबर आहे। सर, यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा किंवा लोकांचा उद्रेक का झाला
तर पोलिसांच्या भूमिकेमुळे सुद्धा, म्हणजे पालक पोलिसात गेले होते या सगळ्या प्रकरणाची तक्रार नोंदवण्यासाठी, असं सांगितलं जातं की 12 तास त्या पालकांना आपल्या मुलावर झालेल्या अत्याचाराची तक्रार नोंदवण्यासाठी लागले. तर नियम नेमके काय सांगतात? असा एखादा पालक जर पोलीस स्थानकात गेला आणि त्याला बाललैंगिक अत्याचारासंदर्भातला गुन्हा नोंदवायचा असेल, तक्रार द्यायची असेल, तर नियम नेमका काय सांगतो? आता नवीन कायद्यानुसार कोणत्याही तक्रारदाराला स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जावं लागणार नाही. तो कुठल्याही माध्यमातून पोलिसात तक्रार ही देऊ शकतो आणि तो जर कॉग्निझेबल गुन्हा असेल, दखलपात्र गुन्हा असेल, तर पोलिसांना सदर गुन्ह्याची दखल जरी फिर्यादी स्वतः आला नाही तर प्रसंगी पोलिसांना खात्री करून स्वतः देखील फिर्यादी व्हावं लागतं. आणि अशा वेळेला काही वेळेला या प्रकरणामध्ये जो काही दिरंगाई झाली असा जो आरोप आहे त्याची सत्यता तपासून निश्चितपणे सरकारने देखील सकृत दर्शनी काही पोलीस अधिकाऱ्यांना जबाबदार धरलेलं असून त्यांना निलंबनाची कारवाई केलेली आहे. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की पोलिसांकडून अशी दिरंगाई का झाली, पोलिसांनी तातडीने या प्रश्नाकडे गांभीर्याने का बघितलं नाही, या प्रश्नांची सरकार खातेनिहाय मार्फत चौकशी होईल. त्याचे जे दोषी आढळतील त्यांना शिक्षा होईल. बरोबर. परंतु ज्यावेळेला मुलींचे अत्याचार, स्त्रियांचे अत्याचारवरच्या घटना असतात, सर या संदर्भात तपास तातडीने होणं हे आवश्यक असतं. अगदी बरोबर आहे. तपास तातडीनंच व्हायला पाहिजे. तपास तातडीने होणं आवश्यक असतं. त्यासाठी पोलिसांनी सुद्धा तितकं क्विक राहणं कुणालाही अपेक्षित आहे, कुणाही संवेदनशील माणसाला अपेक्षित आहे. तर आज उद्रेकाचं सगळ्यात मोठं कारण हेच आहे की दिरंगाई म्हणजे किती दिरंगाई, 1 तास 2 तास 12 तास ते पालक 12 तास बसून राहिले होते. आणि याची सगळ्यात जास्त चीड आंदोलनकर्त्यांना आली, तिथल्या पालकांना आली, नागरिकांना आली. ती प्रत्येकाच्या मनात आहे की 12 तास लागले एक तक्रार घेण्यासाठी, एक गुन्हा नोंदवण्यासाठी. ज्ञानदा, ही अत्यंत शरमेची गोष्ट आहे की पोलीस अधिकाऱ्यांनी ह्या सदरच्या तक्रारीकडे का गांभीर्याने घेतलं नाही, बघितलं नाही. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी का दुर्लक्ष केलं, याचं निश्चित चौकशी तर होईलच आणि अपेक्षाही आपली. आणि ते ज्यांना याच्यात दोषी आढळतील त्यांना शिक्षा होईल. परंतु महत्वाचा भाग असा असतो की अशा प्रसंगी पोलिसांनी जर उशिरा कॉग्निझन्स घेतला तर महत्वाचे पुरावे नष्ट होतात. हा मी माझा वैयक्तिक अनुभव सांगतो अनेक खटल्यांच्या निमित्ताने. त्यामुळे पोलिसांनी दिरंगाई केली, दुर्लक्ष केलं, हे अत्यंत अक्षम्य अशी चूक आहे, यात शंका नाही. परंतु आता त्याबद्दल संबंधितांना काय जी शिक्षा व्हायची असेल ती अंतर्गत खात्यामार्फत शिक्षा होईल. प्रश्न असा आहे की या उशिरा केलेल्या तपासामुळे पुराव्याचं काय नुकसान होत झालेलं आहे. पुरावे, कारण आरोपी ज्या अर्थी 2 दिवसात दुसऱ्यांदा प्रयत्न करतो आणि यशस्वी होतो, माझ्या मते हा आरोपी अत्यंत चटावलेला आणि सराईत गुन्हेगार दिसतो. आणि म्हणूनच त्याला कायद्याची कुठे भीती नाहीये. आणि म्हणून आपलं एक चोरी, आपलं बिंब हे बाहेर उघडकीला येत नाही, याचा हा अर्थ हा स्पष्ट होतो. आणि म्हणून त्यामुळे त्या शाळेचीही जबाबदारी आहे की अशा प्रकारची मुलगी नेण्याकरता, लहान मुलीला नेण्याकरता स्वच्छतागृहामध्ये तिथे स्त्री कर्मचारी नव्हती का? का नव्हती? विशेषतः मुलींच्या बाबतीत किंवा मुलांच्या बाबतीत ते अपेक्षा अशी असते की स्त्री कर्मचाऱ्याने त्या स्वच्छतागृहात टॉयलेटमध्ये जायला हवं, उभं राहायला पाहिजे. पण ही प्राथमिकता शाळेकडून का घेतली जात नाही? शाळेच्या प्रशासनाने का दुर्लक्ष केलं? किंबहुना शाळेचे हेडमास्टर जे असतील किंवा प्रिन्सिपल असतील त्यांचं याच्यात भूमिका काय होती? काय इतके निष्काळजीपणाने वागलेत? हा एक स्वतंत्र आता एक वेगळा भाग होईल. बरोबर आहे. परंतु बदलापूरच्या घटनेमुळे सगळ्या शाळेच्या भूमिकेबद्दल खूप सवालही सर उपस्थित होतात.
एक असं विचारायचं आहे, तुम्ही बोलणं पूर्ण करा. एक विचारायचं असं आहे की आपण अशा खूप साऱ्या सर केसेस आधी सुद्धा हाताळलेल्या आहेत बाललैंगिक अत्याचाराच्या. काय अनुभव येतात अशा केसेसच्या प्रोसिडिंग्समध्ये, हँडलिंगमध्ये? ज्ञानदा असं असतं की म्हणजे मी जे हाताळले तिथे तर मरण दुर्दैवाने ते मरणच पावलेले आहेत. कारण लहान एक परवा मी अलिबागला केस चालवली, त्याच्यामध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. 2.5 वर्षाच्या मुलीवर त्याने बलात्कार केला आणि तिला ठारही करून टाकलं. आणि ज्या गुन्हेगाराच्या विरुद्ध चालवलं तो अत्यंत सराईत गुन्हेगार, यापूर्वी देखील त्याने असे प्रयत्न केले. आणि म्हणून अशा गुन्हेगाराला मृत्यूदंड ही शिक्षा हवी होती. ही जुन्या कायद्याप्रमाणे खटला चालवला होता, परंतु तोही पोक्सो खालीच खटला चालला होता. परंतु अशा वेळेला जर उशिरा पुरावे मिळाले तर त्याची एव्हिडन्शियल व्हॅल्यू ही कमी होत असते. आणि म्हणून आता लोकांनाही आपल्या मार्फत मी आवाहन करेल की आपण थोडंसं शांतता ठेवली पाहिजे. कारण वरिष्ठ पोलीस अधिकारी याच्यात नियुक्त केलेले आहेत, ते तपास करण्याला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि अशा गंभीर प्रसंगामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने कुठेही राजकारण करू नये. कारण अशा राजकारणामुळे पुराव्याचं महत्व कमी होतं. आणि म्हणून पोलिसांना निपक्षपातीपणे तपास करण्याची संधी दिली पाहिजे आपण. आणि मग हा खटला उभा राहिल्यानंतर त्या खटल्याचं भवितव्य काय होईल हे आपल्याला निश्चित ज्ञानदा सांगता येईल. सर, अगदी शेवटचा काही मिनिटांचा, सेकंदाचा वेळ आहे, पण हा प्रश्न तुम्हाला विचारायलाच हवा आहे की या घटनांमध्ये, अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा त्या घटनांचे बळी पडलेली ती मुलं किंवा त्यांचे पालक यांच्या मनस्थितीवरती खूप मोठा परिणाम होतो. तर त्यांनी सावरायचं कसं, किंवा कुणी त्यांना सावरायला मदत करायची, त्यांनी कुणाकडे मदत मागायची? ज्ञानदा, तुमचा प्रश्न अतिशय संवेदनशील असा प्रश्न आहे. कारण नुसत्या पालकांवरती नाही तर त्या लहान मुलांवरतीही, ज्यांना काही या बाबतीत कळत नाही, त्यांच्या मानसिकतेवरती बराच परिणाम होतो. हे मी बघितलेलं आहे काही खटल्यांमध्ये. आणि म्हणून मगाशी आपण शाळेचा विषय काढत होतो, त्यामुळे आता या पुढच्या काळामध्ये या देशातील सगळ्या अशा लहान, जिथे लहान मुलं शिकतात 7वी 8वी पर्यंत, तिथे त्यांना टॉयलेटमध्ये जाण्यापासून देखील बाहेर जाण्यापर्यंत CCTV ठेवले पाहिजेत, हा एक नियम करावा लागेल. त्याचप्रमाणे मुलींच्या बाबतीत देखील स्त्री कर्मचारी असणं देखील तिनेच तिथून वर्गामधून घेऊन जायला हवं. अशा तऱ्हेचे देखील कडक तरतुदी यापुढच्या काळात करावे लागतील. परंतु आपला ज्ञानदा जो प्रश्न आहे की यांच्या मानसिकतेवरचा परिणाम, असं आहे, याला काळ हे एकच औषध आहे. कारण लहान मुलं जी असतात त्यांना दुर्लक्ष आणि त्यांना अशा विषयाची आठवण त्यांच्या पालकांनी देखील कुठेही करून देता कामा नये. किंवा आजूबाजूला देखील, किंवा मीडियाने देखील तुम्हाला आता काय वाटतं, कसं वाटतं, अशा तऱ्हेचे प्रश्न ह्या लहान बालकांना अजिबात विचारता कामा नये, की जेणेकरून त्यांना कुठेतरी आपल्यावरती काही अत्याचार, अन्याय झाला आहे असं त्यांच्या लक्षात देखील यायला नको. कारण असे ह्या लहान मुलांच्या साक्षी ह्या न्यायालयात घेता येणं शक्य नसतं, परंतु त्याकरता त्यांच्या आईवडिलांच्या साक्षी घ्याव्या लागतील. कारण या लहान मुलांना काय झालं काय नाही हे इतकं सहज न्यायालयात सांगता येणार नाही. परंतु तरी सुद्धा प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये त्यांनी ज्या वेळेला त्यांना प्रथमतः कळलं, कशा रीतीने कळलं, हा भाग पोलिसांना देखील अत्यंत काळजीपूर्वक तपासावा लागेल, न्यायालयात हजर करावा लागेल. बरोबर, जबाबदारी मोठी आहे. प्रत्येकानं खूप संवेदनशीलपणे हे प्रकरण हाताळण्याची गरज आहे. सर, आपल्यावरती सगळ्यात जास्त जबाबदारी आहे या दोनही मुलींना न्याय मिळवून देण्याची. आज या सगळ्या घटनेबद्दल आणि प्रक्रियेबद्दल बोलण्यासाठी तुम्ही वेळ दिलात, त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. तर या मुलींना न्याय मिळावा यासाठी अख्खा महाराष्ट्र आणि आम्ही सुद्धा या मुलींच्या पाठीमागे अगदी ठामपणे उभे आहोत, त्यांच्या पालकांसोबत उभे आहोत. अशी घटना कुणाच्याही बाबतीत यापुढे घडू नये, परंतु पालकांनी सुद्धा सजग राहायला हवंय. आपल्या मुलांना गुड टच, बॅड टच नेमका काय असतो हे सांगायला हवंय, ओळखायला शिकवायला हवं आहे.
त्यांच्याशी संवाद वाढवायला हवा आणि जर का काही चुकीचं झालं असेल तर विश्वासात घेऊन त्या प्रकरणी पुढे कारवाई करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आज बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.